रॉक्स आर मेड अप ऑफ मिनरल्स. मिनरल्स काय असतं? मिनरल इज अ नॅचरल नॉन लिव्हिंग सबस्टन्स. व्हॉट इज अ मिनरल? नॅचरल अँड नॉन लिव्हिंग. A rock may contain one or more mineral. The type of rock depends on the quality and quantity and arrangement of minerals. मग टाईप ऑफ रॉक कशावर आहे? क्वालिटी, क्वांटिटी अँड अरेंजमेंट ऑफ मिनरल्स. मग त्याच्याप्रमाणे काय रॉकचे 3 ग्रुप आहेत? इग्नियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक. इग्नियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक. काय आहे? इग्नियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक. मग आता इग्नियस रॉक काय आहेत? इग्नियस रॉक्स फ्रॉम द बेस ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ लँड, प्लेन्स, माउंटन्स अँड ओशन बेड्स. They are formed by the cooling and hardening of hot liquid rock material. The hot liquid rock that lies in huge underground pockets of the earth is called as a magma. The magma is pushed upward by the pressure of other rocks around it. म्हणजेच काय? इन शॉर्ट ज्वालामुखी. आपण नॅचरल जिओग्राफिकवर बघितलं आहे बरोबर. माउंटन्समध्ये ज्वालामुखी असतात आणि तो मोठा असा त्याचा लावा मॅग्मा सगळा बाहेर येतो. ते हॉट लिक्विड रॉक दॅट लाईज इन ह्यूज अंडरग्राउंड पॉकेट ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज अ मॅग्मा. द मॅग्मा इज पुश अपवर्ड बाय द प्रेशर ऑफ अदर रॉक्स अराउंड इट. Some of it cools and hardens below the surface of the earth, while some flows out on the earth's surface and then hardens to form igneous rocks. The magma that reaches the surface of the earth is called as a lava. काय असतं? लावा. मॅग्मा म्हणजे तो एकदम पृथ्वीच्या आतमध्ये ज्वालामुखी असतो, उसळणारा, उकळणारा. तर त्या ज्वालामुखी जेव्हा बाहेर येतो त्याला म्हणतात लावा, लावारस. आणि लावारस आपण बघितलं तसं वाहत जातो आणि जेव्हा तो थंड होतो, कूल होतो, तर ते हार्डन होऊन त्याचे काय होतात? रॉक्स होतात. द टाईप ऑफ इग्नियस रॉक्स फॉर्म डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ मिनरल द मॅग्मा कंटेन्स अँड द साईज ऑफ द मिनरल पार्टिकल. मग त्याच्याप्रमाणे वेगवेगळे टाईप्स काय आहे इग्नियस रॉक्सचे? ग्रॅनाइट, प्युमिस, बसाल्ट अँड ऑब्सिडियन. मग अशी नोट्स विचारतील. व्हॉट आर द काइंड ऑफ रॉक्स? प्रत्येक रॉक्सचं एक्झाम्पल द्यायला सांगतील. मग काइंड ऑफ रॉक्स किती आहेत? इग्नियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक. आउट ऑफ दॅट इग्नियसचे एक्झाम्पल काय? ग्रॅनाइट, प्युमिस, बॅसॉल्ट अँड ऑब्सिडियन. ग्रॅनाइट, प्युमिस, बॅसॉल्ट अँड ऑब्सिडियन. त्याच्या उच्चाराप्रमाणेच सगळ्याचे स्पेलिंग्ज आहेत. एकदा उच्चार आले की स्पेलिंग येणार. ग्रॅनाइट, प्युमिस, बॅसॉल्ट, ऑब्सिडियन. ग्रॅनाइट इज द मोस्ट कॉमन इग्नियस रॉक. ग्रॅनाइट सगळीकडे वापरला जातो. आपला किचनचा जो ओटा आहे तो सगळा ग्रॅनाइटपासून बनलेला आहे. इट इज फॉर्म्ड वेन द मॅग्मा कूल्स स्लोली अंडर द ग्राउंड. द 3 मेन मिनरल्स इन ग्रॅनाइट आर क्वार्ट्ज, फेल्डस्पर अँड मिका किंवा मायका. The color of granite, grey or pink, depends upon the content of its feldspar. This hard stone is used for making buildings, statues and streets. मग कशासाठी बनवतात? बिल्डिंग, स्टॅच्यूज अँड स्ट्रीट. बिल्डिंग म्हणजे एक्झॅक्ट बिल्डिंग नाही, पण म्हणजे किचनचा ओटा, ज्या आपल्या इथे लाद्या आपण लावल्या आहेत त्या सगळ्या काय आहेत? ग्रॅनाईटच्या आहेत. आणि मग ग्रॅनाईट काय आहे? हार्ड स्टोन आहे. काय काय त्याच्यामध्ये? क्वार्ट्ज, फेल्डस्पार अँड मायका. आणि कशासाठी वापरतात? बिल्डिंग, स्टॅच्यूज अँड स्ट्रीट्स. सम ब्युटिफुल टेम्पल्स इन तमिळनाडू आर मेड अप ऑफ ग्रॅनाइट. जे टेम्पल्ससाठी पण वापरतात. प्युमिस is another light color igneous rock. It has many holes and pockets which are formed by the gases trapped inside at the time of its formation. The light lava rock is light gray or cream colored. Dentists use powdered pumice for polishing our teeth. मग त्यात प्युमिस कशासाठी वापरतात? तेव्हा प्युमिसवरती छिद्र म्हणजे काय? छिद्र आहेत. का छिद्र आहेत? गॅस जो ट्रॅप होतो त्याच्या आतमध्ये तो रिलीज होताना त्याच्यावरती सगळी छिद्र फॉर्म होतात. Obsidian is another lava rock. It looks almost like black glass. Because of its sharp edges, it is used to make cutting tools. म्हणजे ऑब्सिडियन कशासाठी वापरला जातो? कटिंग टूल्ससाठी. बसाल्ट इज फॉर्म वेन द लावा cools quickly and hardens above the ground. It is fine grained rock made up of tiny crystals. ओके, म्हणजे काय झालं? इग्नियस रॉकचे काय हे झाले? 4 एक्झाम्पल्स काय झाले? ग्रॅनाइट, प्युमिस, बसाल्ट अँड ऑब्सिडियन. मग आता सेडिमेंटरी रॉक. अ मेजर पोर्शन ऑफ द अर्थ्स लँड सरफेस इज कवर्ड विथ सेडिमेंटरी रॉक. These are formed from pebbles, sand, mud,
or clay that are deposited in seas and oceans. These are brought to the shore by flowing water or floating ice and piled up in the layers called sediments. आपण रिव्हरच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं होतं, रिव्हर जेव्हा वाहते तेव्हा त्याच्या दोन्ही साईडला गाळ निर्माण होतो, राईट. तसंच सीमध्ये पण हे जे सगळे आहेत सँड, मड, पेबल, क्ले, हे सगळं डिपॉझिट होऊन ते पाईल अप होतात लेयर, त्याला म्हणतात सेडिमेंट्स. द लेयर्स आर सिमेंटेड टुगेदर बाय मिनरल्स. देर आर मेनी काइंड्स ऑफ सेडिमेंटरी रॉक. सर्टन काइंड्स ऑफ सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म फ्रॉम द शेल्स ऑफ टायनी सी क्रीचर. Sandstone is a most common sedimentary rock. It is made from particles of sand that get cemented together. It mostly contains quartz grains. Sandstone may be yellow, brown, red or pink in color. The Red Fort in Delhi is made up of red sandstone. ओके, मग सगळ्यात आता सेडिमेंटरी रॉक कुठले कुठले, तर सँडस्टोन. Conglomerate is a rock of uneven texture. It is formed from pebbles and gravel cemented together by minerals and sand and carried by water. मग आता पहिलं काय झालं, सँडस्टोन. मग टाईप ऑफ वेगवेगळे टाईप ऑफ सँडस्टोन आहेत. नंतर आता कॉंग्लोमरेट. मग कॉंग्लोमरेट इज found mostly in shades of grey and orange. It is used as an ornamental rock and for polishing ornaments. Shale is made up of clay and mud particles that are piled up in the layers. Because of its clay content, it is used to make tiles and bricks. And limestone is made up of mineral called calcite, which was once a part of animal shell. It is mostly grey or white. Chalk is one form of limestone. Limestone is used for making bricks and glass and for separating pure iron matter from its ore. मग आता सेडिमेंटरी रॉकचे टाईप काय झाले, सँडस्टोन, कॉंग्लोमरेट, शेल आणि लाईमस्टोन. मग आता प्रत्येकाचे त्यांनी यूज पण दिलेत. आता इग्नियसमध्ये ग्रॅनाईटचा यूज काय होता, ग्रॅनाईटचा यूज होता फॉर बिल्डिंग स्टॅच्यूज, स्ट्रीट्स अँड टेम्पल्स. प्युमिसचा यूज काय होता, डेंटिस्ट यूज पावडर्ड प्युमिस, करेक्ट. मग आता सेडिमेंटरी रॉकमध्ये काय टाईप्स आहेत, सँडस्टोन. मग सँडस्टोनचा यूज काय आहे, अगेन टू मेक बिल्डिंग स्ट्रक्चर्स. कॉंग्लोमरेटचा यूज काय आहे, त्याचे वेगवेगळे शेड्समध्ये आहेत, त्याच्यामुळे ते ऑर्नामेंट बनवण्यासाठी आणि पॉलिशसाठी वापरतात. शेलचा वापर काय होतो, शेल टाईल्स आणि ब्रिक्ससाठी. आणि लाईमस्टोन कशासाठी वापरतात, chalk is a kind of limestone. मग मेकिंग ब्रिक्स, ग्लास अँड सेपरेटिंग प्युअर आयर्न मटेरियल. मग सेडिमेंटरी रॉकचे काय एक्झाम्पल्स आहेत, सँडस्टोन, कॉंग्लोमरेट, शेल अँड लाईमस्टोन. सँडस्टोन, कॉंग्लोमरेट, शेल, लाईमस्टोन, जसा उच्चार आहे तसे त्याचे स्पेलिंग्स येतात. Scientists can find out about life on Earth by studying sedimentary rocks. Because the traces of ancient plant and animal life called fossils are found in them. These may be shells, bones of animals, print of leaves or footprints. म्हणजे काय की ह्या जे आपले फॉसिल्स मिळतात म्हणजे अवशेष, प्राण्यांचे अवशेष हे त्या दगडांमध्ये राहतात आणि त्याच्यावरून स्टडी केला जातो की कुठला प्राणी किती ह्याच्याबरोबर होता, काय होता, कळलं, हे त्याचं स्टडी केला जातो. आता नेक्स्ट टाईप आहे मेटामॉर्फिक रॉक. मग मेटामॉर्फिक रॉक इज द रिझल्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एन एक्झिस्टिंग रॉक इन अ प्रोसेस कॉल्ड मेटामॉर्फिझम. व्हॉट इज मेटामॉर्फिझम? मेटामॉर्फिझम मीन्स चेंज इन फॉर्म. Most metamorphic rocks were once either igneous or sedimentary rocks. Tons and tons of pressure which favors heat buildup change them to metamorphic rock. In some rocks the minerals are broken into smaller ones while in others the minerals are stretched into flat particles. There are many kinds of metamorphic rocks. Metamorphic म्हणजेच काय, मेटा म्हणजे डिफरंट त्याचे फॉर्म असू शकतात, नावावरूनच कळतं. मॉर्फ म्हणजे फॉर्म, मेटा म्हणजे डिफरंट म्हणजे पहिल्यापासून मेटामॉर्फिक आहे का नाही, ते पहिले इग्नियस असू शकतात, सेडिमेंटरी होऊ शकतात. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या नॅचरल कारणांमुळे त्याचा फॉर्म चेंज झाला, मग ते झालं मेटामॉर्फिक. मग आता मेटामॉर्फिक रॉकचे प्रकार कुठले कुठले आहेत, तर स्लेट इज अ मेटामॉर्फिक रॉक फॉर्म फ्रॉम शेल. इट ब्रेक्स इन टू थिन लेयर्स. इट इज यूज टू मेक स्लेट्स अँड ब्लॅकबोर्ड्स. म्हणजे स्लेट जे आपण बॅकबोर्डला वापरतो ते काय, आणि आपल्याकडे जी पाटी असते ते काय, मेटामॉर्फिक आहे. नाईस इज, हे बघा याचं स्पेलिंग आहे ग्निएस, GNEISS, बट इट इज प्रोनाऊन्स ॲज नेस और नाईस.
It is a metamorphic rock that is from granite. It has light and dark brands. मग इथे ह्याचे पिक्चर्स दिलेले आहेत. स्लेट कसं आहे, मार्बल कसं आहे, कॉर्टाईज कसं आहे, क्वार्ट्झाइट. Marble is a widely used metamorphic rock. Limestone changes into marble. It is found in different colors, white being the most common. Polished marble gleams, so it used to make statues and buildings. मार्बल आपलं ताजमहाल पूर्ण संगमरवराचं बनवलं आहे ते मार्बलच आहे. क्वार्ट्झाइट वॉज वन स्टँडस्टोन. क्वार्ट्झाइट इज टू हार्ड टू बी यूज ॲज बिल्डिंग स्टोन बट इट इज यूज टू मेकिंग स्टॅच्यूज. ओके. मग आता चेक पॉईंट काय आहे, द मॉल्टन फ्लुइड दॅट रिचेस द सर्फेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज अ lava and when it is inside it is called as a magma. Dash is a common sedimentary rock. मग sedimentary कुठला आहे, ऑब्सिडियन काय आहे, इग्नियस आहे. कोल काय आहे, फॉसिल आहे. मग सँडस्टोन इज अ कॉमन सेडिमेंटरी. लाइमस्टोन इज मेड अप ऑफ मिनरल कॉल्ड कॅल्साइट. काय आहे, कॅल्साइट. लाईम आणि कॅल्साइट. शेल गिनीस मार्बल इज अ मेटामॉर्फिक रॉक मेड फ्रॉम शेल. मग आता शेलपासून कुठलं बनतं मेटामॉर्फिक रॉक, स्लेट बनतं. फॉसिल्स आर फाउंड इन डॅश रॉक, सेडिमेंटरी रॉक. मग नेक्स्ट मिनरल्स. ॲज वी नो रॉक्स आर मेड अप ऑफ मिनरल्स. सम मिनरल्स फाउंड इन रॉक्स आर मेटॅलिक अँड सम आर नॉन मेटॅलिक. म्हणजे काय, काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटॅलिक आहेत. सम युजफुल मेटल्स कॅन बी प्रॉफिटेबली ऑब्टेन्ड फ्रॉम मेटॅलिक मिनरल्स कॉल्ड ओर्स such as hematite, bauxite, pyrite and calamine. We get iron, aluminium, copper and zinc respectively from these. मग बघ हेमॅटाईटपासून काय मिळतं, आयर्न मिळतं. बॉक्साईटपासून काय मिळतं, ॲल्युमिनियम मिळतं. पायराईटपासून कॉपर अँड कॅलामाईनपासून झिंक मिळतं. दीज मेटल्स हे जोड्या नावामध्ये विचारू शकतील. दीज मेटल्स आर कॉमनली यूज फॉर मेकिंग युटेन्सिल्स, मशीन, फर्निचर, wires, coins, coaches of trains and aeroplanes. Precious metal like gold, silver and platinum are used for making jewelry. आता मिनरल्समध्ये नॉन मेटॅलिक पण असू शकतात. फॉसिल फ्युएल सच ॲज कोल अँड पेट्रोलियम आर व्हॅल्युएबल अंडरग्राउंड रिसोर्सेस. दे कॉन्ट्रीब्यूट ग्रेटली टू अवर टोटल एनर्जी सप्लाय. कोल इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल मिनरल स्टोर्ड इन द अर्थ. कोल बऱ्याच गोष्टींमध्ये वापरला जातो. इंधन म्हणून वापरला जातो, इलेक्ट्रिसिटी जनरेशनला वापरला जातो. इट हॅज यूज ॲज अ फ्युएल फॉर हंड्रेड्स ऑफ इयर. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो लँड वॉज लो लाईंग अँड कवर विथ थिक स्वॅम्पी फॉरेस्ट. ॲज प्लांट्स डाईड दे फेल इन टू द स्वॅम्प अँड बिगेन टू डिके. न्यू व्हेजिटेशन प्रेस द डेड प्लांट्स टू द बॉटम ड्यू टू एक्स्ट्रीम प्रेशर. द व्हेजिटेबल मॅटर चेंज इन टू कोल. म्हणजे काय झालं की जे आधीची झाडं होती ती झाडं सगळी जुनी झाली, मेली, मग ती जमिनीमध्ये गेली, मग त्याच्यावरती नवीन आली, मग वरती त्याच्यावरती जमिनीचा लेअर तयार झाला. मग त्या नवीन झाडाच्या आणि जमिनीच्या प्रेशरमुळे काय झालं, ती जी आधीची झाडं होती त्याच्यामधलं जे मॅटर आहे ते हळूहळू ते कोलमध्ये ते ट्रान्सफॉर्म झालं. इन इंडिया कोल माइन्स आर सिच्युएटेड इन सिंग्रौली मध्य प्रदेश, तालचर ओडिसा, रानीगंज वेस्ट बंगाल, नेवेली Tamil and Singareni Telangana. Coal is used as a fuel for cooking, for heating homes and buildings, for producing electricity in power plants and in blast furnace in the steel industry. Half of the energy used in the world today comes from petroleum. मग कोलचे काय काय यूज आहेत, कुकिंगसाठी, हिटिंग होम्स अँड बिल्डिंग, प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी अँड ब्लास्ट फर्नस इन द स्टील इंडस्ट्री. हाफ ऑफ द एनर्जी सगळ्यात जास्त पेट्रोलियम रिसोर्स आहे, बरोबर. पेट्रोलियम और क्रूड ऑइल हॅड सेव्हरल नेम्स, राईट. रॉक ऑइल, ब्लॅक गोल्ड अँड लिक्विड सनलाइट. दिस इज फॉर्म फ्रॉम द डेड remains of ancient land and sea creatures. Millions of years ago, the dead remains of these living things got buried in layers and gradually changed into oil and gas. In India, petroleum is obtained from Ankleshwar in Gujarat, Digboi in Assam and Mumbai High of the Mumbai coast. The main use of petroleum is as fuel in different forms. It is also used for dry cleaning, making lubricating oil, printing ink and medicine. Paraffin wax obtained from it is used to make candles, waterproof cartons and polish. मग हे विचारतील नोट, आयदर कोलचे यूज विचारतील किंवा पेट्रोलियमचे यूज विचारतील. मग पेट्रोलियमचे यूज काय आहे, पेट्रोलियम इज द मेन फ्युएल, राईट. म्हणजे हाफ ऑफ द एनर्जी ऑफ एंटायर वर्ल्ड इज प्रोव्हाइडेड बाय पेट्रोलियम. मग व्हॉट इज द यूज,
fuel in different form and also used for dry cleaning, lubricating oil, printing ink, medicine. आणि the paraffin wax obtained from the petroleum is used to make candles, waterproof carton and polish. बरोबर. मग इथे सगळे दाखवले आहे सम पेट्रोलियम प्रॉडक्ट्स. नेल पॉलिश पण पेट्रोलियमपासून बनते, शू पॉलिश, प्लास्टिकचे आर्टिकल, कॅन्डल्स, रुब्रिकेटिंग ऑइल, पेंट, मेडिसिन, नायलॉन, फर्टिलायझर, हे सगळे पेट्रोलियमचे बाय प्रॉडक्ट्स आहेत किंवा डायरेक्ट प्रॉडक्ट्स आहेत. कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. द अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड, सेड महात्मा गांधी. म्हणजे काय, गरजेपुरतं आहे पण खूप हव्यास केला तर नाही. We must conserve natural resources. To save fuel at home, we must keep our stores and machine in good condition. We should use coal and oil very carefully and wisely. We should also use inexhaustible sources of energy like sun, wind and water. Mineral deposits in the earth are limited. They should not be used carelessly or wasted while मायनिंग. मग आता वर्ड टू नो. फॉसिल्स. मग आता व्हॉट इज फॉसिल हे विचारतील. रिमेन्स अँड इम्प्रेशन्स ऑफ एन्शंट प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट डाईड लॉंग एगो. आणि हे फॉसिल्स कशामध्ये मिळतात? इन सेडिमेंटरी रॉक्स. व्हॉट इज फॉसिल फ्युएल? फ्युएल लाईक कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस formed from the dead and decaying parts of animals or plants buried in soil is called as a fossil fuel. The earth is made up of rocks and rocks are made up of minerals. Rocks are of three kinds. काय igneous, sedimentary and metamorphic. Igneous rocks are formed by the cooling of magma or lava. Sedimentary rocks are formed from sediments. Igneous or sedimentary rock changes into metamorphic rock. Coal is formed from dead remains of ancient plant. Coal is formed from dead remains of ancient plants. Petroleum is formed from dead remains of land and sea creatures. We should conserve natural resources. Okay, understood?